कदाचित या सगळ्या कार्यकर्त्यांचं करायचं काय काळं फासलंही जात आहे. संजय राऊत आंदोलनाचं काय स्वरूप आहे? राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे. संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवा सेनेचं हे आंदोलन घेतलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे की ज्या पद्धतीने युवा आज जर मुंबईमध्ये बघितलात किंवा बाहेरगाव देशामध्ये आपल्या संपूर्ण बघितलात तर युवकांची जी फळी आहे ती अर्थव्यवस्था असेल कुठचेही क्षेत्र असेल त्यामध्ये ती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आज आपण बघितलं असाल तर UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा युवा वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चमकत आहे आणि देशाला सांभाळत आहे, स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा काही वक्तव्यांना या ठिकाणी मला असं वाटतं युवा सेनेकडून तीव्र निषेध आम्ही पूर्वेश सरनाईक भरकटलेले मंद नाही तर अत्यंत हुशार आणि कर्तृत्वान नेतृत्व आहे. ग्राउंड लेवलला काम करणारं युवकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात. ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी. त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती तरुण आहेत ते सुद्धा त्यांना कदाचित त्याची सुद्धा वाचाळवीर आहेत. त्यांना त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे. मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे आणि इकडची जी गर्दी आहे ही सर्व युवकांची गर्दी आहे. विक्रोळी विधानसभेतील सर्व तरुण मुलांची गर्दी. बघा या गोष्टी जे काही विधान त्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण देशातील युवक हे नोंद घेणार आहेत. जसं लोकसभेला विधानसभेला महानगरपालिकेला या लोकांना घरी बसवलंय तसंच पुढच्या भविष्यात मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029 ला सुद्धा हा संपूर्ण युवा वर्गांच्या विरोधात उतरून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार. बंगल्यावरती धडकणार आहोत. आम्ही आता त्यांच्या बंगल्याकडेच जातोय मोर्चा.